कोणत्याही शहराच्या विकासामध्ये अभियंते आणि बांधकाम व्यावसायिकांचं योगदान महत्त्वाचं असतं. काळानुसार बदल स्वीकारले पाहिजेत. राज्यातील अनेक शहरांचा झपाट्यानं विकास झालाय. अशावेळी कोल्हापुरातील विकासाच्या प्रकल्पांना अभियंते आणि बिल्डर यांची साथ असावी अशी भूमिका पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मांडली. बिल्डर्स असोसिएशनच्या वतीनं झालेल्या पुरस्कार वितरण आणि नूतन पदग्रहण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. दरम्यान नामदार आबिटकर यांच्या हस्ते कोल्हापुरातील विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कोल्हापुरातील बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया शाखेच्या वतीनं दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. रविवारी या पुरस्काराचं वितरण आणि नूतन पदग्रहण सोहळा पार पडला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शाहूकालीन आर्किटेक्ट स्वर्गीय रामराव नागेशकर यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांकडे देण्यात आला. तर आधुनिक बांधकाम साहित्याचे शिल्पकार सुरेश गुळवणी यांना जीवन गौरव, शंकर पाटील आणि संजय चव्हाण यांना उत्कृष्ट वास्तुनिर्मिती, तर उज्ज्वल नागेशकर आणि व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांना जीवनदूत पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काळानुसार बदल स्वीकारण्याचं आवाहन केलं. कोल्हापूर शहराच्या विकासाला गती देण्यासाठी बिल्डर्स असोसिएशनचं सहकार्य महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले. यावेळी संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, स्टेट चेअरमन जगन्नाथ जाधव, क्रीडाईचे राज्य उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, अभिषेक म्हेत्रे, विजय कोंडेकर, अमोल कुलकर्णी, प्रतापबापू कोंडेकर, मदन भंडारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.